आज तुम्ही लोक हा जो उपक्रम राबवताय त्याच्यासाठी मला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आणि हे खूप अत्यंत उत्तम काम तुम्ही करता आहात आणि माझं खरंच मी भाग्य समजतो की ह्या निमित्ताने मला आमच्या या सगळ्या बॅकस्टेजच्या मित्रांचे आज आभार मानता येत आहेत आणि आम्ही खरंच आहोत लोकांच्या समोर, पण आम्हाला आमच्या पाठीमागे जे खंबीरपणे उभे असतात ते आमचे कपडेपट सांभाळणारे मेकअप आर्टिस्ट, सेटिंग्स, लाईट्स, साऊंड, ही सगळी माणसं. त्यामुळे या सगळ्यांसाठी मी खूप खूप मी त्यांचा ऋणी आहे आणि असंच सहकार्य त्यांनी मला पुढेही द्यावं अशीच मी अपेक्षा करतो. जय हिंद. एखादी भूमिका जेव्हा आम्ही साकारतो, उदाहरणार्थ या नाटकामध्ये मी अहिल्याचा रोल करते, मी जवळपास सर्व सीन मध्ये आहे आणि या नाटकामध्ये ब्लॅकआउट्स नाही आहेत. त्यामुळे एका सीन मधून दुसऱ्या सीन मध्ये जाताना माझी जी धावपळ असते त्या धावपळीमध्ये जर माझ्या बॅकस्टेज आर्टिस्टने मला तितकी मदत केली नाही आणि त्या टायमिंगला त्या गोष्टी केल्या नाहीत तर पुढचा प्रयोग त्यावेळेस सुरूच राहू शकत नाही. म्हणजे मी जेव्हा स्टेजवर घडतं ते एक नाटक आणि मागे घडत असतं ते माझ्यासाठी दुसरं नाटक असतं. जितक्या टायमिंगनी पुढच्या गोष्टी मी करत असते तितक्याच टायमिंगनी आम्ही सगळे मिळून मागच्या गोष्टी करतो. आणि मी जशी या विंगेतनं एक्झिट घेते, इकडे ठरलेल्या गोष्टी घेऊन काही मंडळी उभी असतात, एक जण टॉर्च दाखवतो, मग दुसरा मला चेंजिंग रूम पर्यंत नेतो, मग तिसऱ्यानी आतमध्ये चेंजिंग रूमला मला हवे तशा पद्धतीने क्रमाने कपडे लावलेले असतात. संस्था म्हणून आम्ही प्रयत्न करतो की आमच्या बॅकस्टेज वर्कर्सना पुरेसं किंवा योग्य मानधन दिलं जावं किंवा नाटकाच्या प्रयोगांची संख्याही तितकी असावी सातत्याने की एखाद्या माणसाचं घर चालू शकेल. काही दिवसांपूर्वी मी ललित कला केंद्रातनं पासआउट झालेली आहे आणि काही दिवसांपूर्वी मी माझ्या एक्स ललित कला केंद्राच्या सगळ्या लोकांबरोबर एक नाट्यप्रयोग केला, 5 प्रयोग केले सखाराम बाइंडर्सचे, ज्यासाठी मला अजय कासुर्डे आणि दिनू काकांनी भक्कम पाठिंबा दिला आणि आमच्या संस्थेने हे 5 प्रयोग केले आणि ज्याचं पूर्ण मानधन आम्ही जे काही लाख रुपये जमा केले ते सगळे आम्ही बॅकस्टेज वर्कर्सना गिफ्ट भेट म्हणून दिले. कारण ती एक कृतज्ञता होती आमच्या बाजूनी. कारण प्रत्येकाची परिस्थिती दरवेळेस अशी नसते की खिशातनं पैसे काढेल आणि कोणीतरी कोणाला तरी देऊ शकेल किंवा प्रत्येक वेळेस अडचण आली तर पैसे उभे करणं हा मुद्दा नसावा. मला असं वाटतं की एक निधी त्यांच्यासाठी तयार केला जावा कायमस्वरूपी आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी या निधीसाठी काम करावं. कारण पैशाची गरज प्रत्येकालाच असते, जी काल त्यांना असेल आज कदाचित मला असेल, वेळ सांगून येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीने विचार केला जावा. कारण माझ्या आतापर्यंतच्या प्रत्येक नाटकातल्या प्रत्येक बॅकस्टेज वर्करनी माझ्यासाठी खूप जास्त मदत केली आहे आणि त्यांनी मागे मेहनत घेतली म्हणून पुढे माझं कौतुक झालंय. सो मला नेहमीच त्यांच्याविषयी आदरही वाटतो आणि कौतुकही वाटतं.